पान क्रमांक 118 लूकचं शुभवर्तमान अध्याय 22 वचन 28 मी वाचतो. कान देऊ नये का. माझ्या परीक्षांमध्ये माझ्या बरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतोय की माझ्या परीक्षांमध्ये माझ्या बरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्याला विश्वास ठेवायला सांगतो त्याच्या शब्दावर, त्याच्या वचनावर, त्याच्या योजनेवर आणि त्याच्यावर आपल्याला तो विश्वास ठेवायला सांगतो. आणि आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा तो आपली परीक्षा घ्यायला सुरुवात करतो. हालेलुया. आपण खरोखर विश्वास ठेवला आहे की नाही हे त्याला तपासायचं असतं. हालेलुया, हालेलुया. आणि मग तो तपासण्यासाठी काय करतो की आपल्यावर संकट येऊ देतो. एका अर्थाने तो सैतानाला परवानगी देतो आपल्यावर हल्ला करण्याची. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा सैतान आपल्यावर हल्ला करतो आणि आपल्यावरती संकट आणतो त्यावेळेस देव पाहत असतो की आपण नक्की काय करतो. हालेलुया. आपण देवावर विश्वास ठेवला आहे का. आपण खरोखर देवाला चिकटून आहोत का. आपण देवाच्या वचनाला सोडलं आहे का की धरून आहोत. हे सगळं देव बघत असतो. आता आपण काय विश्वास ठेवलेला आहे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. पहिला विश्वास असा आहे की देव जिवंत आहे, हा आपला विश्वास आहे. हालेलुया. दुसरा आपला विश्वास आहे की देवाने त्याचा पुत्र येशू आपल्यासाठी पाठवला आणि हा येशू आपल्यासाठी मरण पावला. आपल्या पापांची शिक्षा येशूने स्वतःच्या शरीरावर घेतली आणि येशूच्या द्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे. हा आपला दुसरा विश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. आपला तिसरा विश्वास आहे की जर आपण येशूमध्ये आहोत तर स्वर्गातले सगळे आशीर्वाद आपल्यासाठी उपलब्ध आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाचं वैभव, देवाची श्रीमंती, देवाचं जे काही आहे ते सगळं आपल्या मालकीचं आहे. वारसा हक्काने मालकीचं आहे. हालेलुया, हालेलुया. देवाजवळ जे काही आहे ते सगळं आपलं आहे असं वचन म्हणतं. हा आपला विश्वास आहे. आणि आपला हा विश्वास आहे की जेव्हा आपण डोळे मिटू आणि मरू तेव्हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपला हा विश्वास आहे की जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा ते आपण एक दिवसासाठी नाही किंवा एक महिन्यासाठी नाही, एक वर्षासाठी नाही की 100 वर्षासाठी नाही, स्वर्ग अनंत काळ आहे. हालेलुया. स्वर्गाला काही मर्यादा नाही आहे की 1000 वर्ष किंवा 1,00,000 वर्ष नाही. स्वर्ग अनंत काळ आहे. हा आपला विश्वास आहे. आपला विश्वास आहे की ह्या जगाला शेवट आहे. आपला विश्वास आहे की येशू ख्रिस्त आकाशात येणार आहे आणि तो न्यायासनावर बसणार आहे आणि तो जगाचा न्याय करणार आहे. सगळी राष्ट्र त्याच्यासमोर जमवली जाणार आहेत. हा आपला विश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जर हा विश्वास आपण ठेवलेला आहे आणि जर देव आपल्याला विचारतो तुझा विश्वास आहे का आणि आपण म्हणतो हो, मग देव काय करतो. देव एक संकट आणून बघतो. सैतानाला परवानगी देतो. संकट देव कधीच आणत नाही. देव सैतान संकट आणतो पण देवाच्या परवानगीने आणतो. हालेलुया, हालेलुया. आणि संकट आणल्यानंतर देव बघतो आपण काय बोलतो, आपल्या मनामध्ये काय आहे, आपल्या तोंडातनं काय येतं हे आपण देव बघत असतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संकटाच्या काळामध्ये तुम्ही म्हणता का की देव अजूनही माझ्याबरोबर आहे. देव अजूनही माझ्या सोबत आहे. देव अजूनही माझं रक्षण करत आहे. देवाचे देवदूत माझ्या बरोबर आहेत. देवाने मला एकटं सोडलेलं नाही आहे आणि ह्या संकट काळातनं देव मला बाहेर काढेल असं तुम्ही म्हणता का. हालेलुया. जर तुम्ही म्हणत असाल तर तुमचा विश्वास ढळलेला नाही, हललेला नाही, स्थिर आहे. हालेलुया. पण पुष्कळ लोक असं म्हणतात की हे जे काही घडत आहे ते एवढं भयानक आहे की आम्हाला वाटत नाही की देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. अशा लोकांचा विश्वास ढळलेला असतो. अशा लोकांना असं वाटतं की खरोखर देवाने आम्हाला सोडलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी एक सुंदर गोष्ट सांगितली जाते
एक माणूस मरण पावला आणि स्वर्गात गेला आणि देवाने त्याचा जीवनपट त्याला दाखवला. आणि जीवनपट कसा होता की समुद्राच्या किनाऱ्यावरनं माणसाची पावलं दिसत होती आणि तिथे 2 माणसांची पावलं होती आणि त्याने सांगितलं ही पावलं तुझी आहेत आणि येशू म्हणाला दुसरी पावलं माझी आहेत. मी नेहमी तुझ्या सोबत होतो, तुझ्या जवळ होतो, तुझ्या साथीला होतो, तुझ्या संगतीला होतो, तुला मी कधी सोडलेलं नाही आहे. आणि मग तो माणूस बघतो आपलं जीवनपट, त्याच्या लक्षात येतं की एके ठिकाणी फक्त एकाचीच पावलं आहेत आणि तो माणूस म्हणतो इकडे फक्त एकाचीच पावलं आहेत. आणि तो येशूला विचारतो हे काय आहे? येशू म्हणाला हा तुझा संकट काळ आहे, तुझ्या आयुष्यातला संकटाचा काळ आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो ह्याचा अर्थ मी जेव्हा संकटात होतो तेव्हा तू मला सोडून गेलास. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला तसं नाही आहे, ती पावलं माझीच आहेत. तू जेव्हा संकटात होतास तेव्हा मी तुला उचलून धरलं होतं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर आपले शब्द तपासून पाहतो. मी जर म्हणतो की येशू माझे बरोबर आहे तर प्रभू ते माझे शब्द तपासून बघेल, खरोखर मला असं वाटतं का? माझ्यावर संकट आल्यानंतर मी खरोखर तसं म्हणतो का? तपासून पाहतो. हालेलुया, हालेलुया. पेत्राने येशूला सांगितलं की सगळे तुला सोडून गेले तर मी सोडून जाणार नाही. काय बोलला तो? सगळे तुला सोडून गेले तर मी तुला सोडून जाणार नाही. आणि प्रत्यक्षात काय घडलं तुम्हाला माहिती आहे? एका कोवळ्या तरुणीने त्या धमकावलं आणि तो म्हणाला मी येशूला ओळखत नाही. येशू त्याला लगेच म्हणाला की कोंबडा आरवेपर्यंत 3 वेळा तुम्हाला नाकारशील. नाही, मी नाकारणार नाही. आणि प्रत्यक्षात काय घडलं? कोंबडा आरवेपर्यंत 3 वेळा पेत्राने येशूला नाकारलं. पुष्कळ वेळा आपण मोठमोठी वचनं देतो. नवरा बायकोला सांगतो मी तुला कधीच सोडणार नाही आणि 5 वर्षांनी तोच माणूस घटस्फोट मागतो. लग्नाच्या वेळेला काय सांगतो? कधीच सोडणार नाही. आणि 5 वर्ष झाली की तो म्हणतो माझं तुझं पटत नाही, मला घटस्फोट पाहिजे. बरोबर? आपण पुष्कळ वचनं देतो. मला एक माणूस भेटला होता आणि आमच्यावरती संकट आलं होतं, केंद्रावर संकट आलं होतं. आणि एक माणूस मला म्हणाला ब्रदर मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. माझ्या आईवडिलांनी पण मला एवढं सांगितलं नाही. तो मला म्हणतो मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवसापासून जो गायब झाला तो अजून मला दिसला नाही. का बरं पुष्कळ लोक जगात दुःखी आहेत माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का बरं पुष्कळ लोक जगात दुःखी आहेत? कारण त्यानं दुसऱ्यांनी फसवलेलं असतं. किती बायका माझ्याकडे येऊन रडतात. का रडतात माहिती आहे? मुलाने टाकून दिलेलं आहे म्हणून. दुःख पेलवत नाही त्यांना. ज्याला असा इथपासून वाढवायला सुरुवात केलेली आहे. मी असा नाही म्हणत हातात धरला तो 1 वर्षाचा असल्यावर हातात तो चालतो बरोबर, 2 वर्षाचा मुलगा चालतो, पण हा 5 दिवसाचा तिथपासून त्याला वाढवलेला आहे. तो कारमध्ये फिरतो, 25 लाखाची कार वापरतो आणि आईला 1 रुपया देत नाही. ते आईचं दुःख तिचं सांत्वन कोण करणार? पेलवत नाही दुःख. किती बायका माझ्यासमोर येऊन रडतात. 25 लाखाच्या कारमधनं मुलगा जातो आणि मी उपाशी आहे. त्याला इथपासून वाढवायला सुरुवात केली होती. मी असं पण म्हणत नाही, इथपासून. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज मी तुम्हाला सांगेन तुम्ही चांगला पश्चाताप करा. तुम्ही असं कोणाला फसवलं आहे का? जरूर पश्चाताप करा, देवाकडे क्षमा मागा. तुम्ही तुमच्या आईवडिलांना फसवलं आहे का? आईवडिलांना फसवतात लोक. आईवडिलांना टाटा करतात, स्वतः मजेत राहतो, आई उपाशी राहते. आज तुम्ही पश्चाताप करा. हालेलुया. तुम्ही तुमच्या बायकोला फसवलं आहे का? नवऱ्याला फसवलं का? भावा बहिणीला फसवलं आहे का? विश्वासघात म्हणतात त्याला. आपण अनेकांना सांगतो मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ माणसं दुसऱ्यांना फसवतात म्हणून जगात दुःख आहे.
आणि परमेश्वर तुमच्या शब्दांची परीक्षा घेणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या शब्दाची परीक्षा पाहिल्याशिवाय राहणार नाही. मी जर येशूला सांगतो, प्रभू येशू, सैतान हरलेला आहे, तू माझ्या बरोबर आहेस, मी सैतानाला घाबरत नाही आहे, तर येशू म्हणेल ठीक आहे, तुझ्यावर संकट येऊन बघतो मी काय करतोस तू. हालेलुया, हालेलुया. एक संकट तुझ्यावर आल्यावर तू काय करतोस मला बघायचं आहे. मी अजूनही म्हणतो येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. मी अजूनही जोरात सांगतो येशू माझ्या बरोबर आहे आणि येशू बरोबर राहणार. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ लोकांनी मला फसवलं, खरं आहे, ह्या काळामध्ये पुष्कळ लोकांनी फसवलं. हालेलुया. पण येशूने सोडलेलं नाही आहे, सोडणार नाही आहे तो. हालेलुया. या गुरुवारच्या दिवशी मी डोक्यावर हात ठेवण्यासाठी गेलो लोकांच्या, आणि लोक धडाधड पडली. आणि मी देवाला सांगितलं, का बरं एवढ्या वेगाने लोक पडतात? देव म्हणते, या संकट काळात मी तुझं सामर्थ्य वाढवत आहे. हालेलुया, हालेलुया. लोक दुरून येणार, फार दुरून येणार. दिल्लीवरून लोक येत आहेत. काय येत आहेत? कारण आशीर्वाद प्रार्थना केंद्रात ते बरे होत आहेत. ख्रिस्तासाठी माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा देवाच्या वचनाच्या विरुद्ध काही घडतं तेव्हा आपलं मन चंचल होतं, अस्थिर होतं. आपण म्हणतो देव कुठे आहे? देव मला सोडून गेला का? माझ्यावर देव प्रेम करतोय की नाही? पण लक्षात ठेवा, जेव्हा काहीही समोर दिसत नसतं आशादायक, तेव्हा आपण विश्वास ठेवायचा असतो की देव बरोबर आहे. हालेलुया. देव अदृश्य आहे, त्याचं वचन अदृश्य आहे, त्याचं प्रेम अदृश्य आहे, ते डोळ्यांना दिसत नाही आहे. आणि तरीही आपण पक्का विश्वास ठेवतो की तो आहे आणि तो आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्याला सोडून जाणार नाही. हालेलुया. येशूचा जन्म झाला तेव्हा मरिया, येशूची आई, हिला गाब्रिएल दूताने सांगितलं होतं की तुला जो पुत्र होईल तो युगानुयुग राज्य करेल, युगानुयुग तो राज्य करणार आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. बरोबर, असं गाब्रिएल दूताने मरियेला सांगितलं होतं. पण जेव्हा येशू क्रूसावर लटकला होता, टांगला होता, यातना भोगत होता, त्यावेळेला मरिया समोर उभी होती आणि मरियेला गाब्रिएलाचे शब्द आठवले असतील की गाब्रिएलने मला सांगितलं होतं की तुझ्या पुत्राच्या राज्याचा अंत होणार नाही आहे, आणि हा तर अर्थ मरतोय. गाब्रिएल मला खोटं बोलला, देवाने मला खोटं सांगितलं, हा माझा पुत्र मरतोय. आणि मला देवदूताने सांगितलं होतं तुझ्या उदरी जो जन्माला येणार आहे त्याचं राज्य युगानुयुगाचं आहे, त्याच्या राज्याचा अंत कधी होणार नाही, आणि आता हा तर मरतोय. पण तिला माहीत आहे देव दगडाला देखील बोलतं करू शकतो. देवाला सगळं शक्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला सगळं शक्य आहे. हा आज माझ्यासमोर मरतो आहे तरी सुद्धा देवाचं वचन खरं आहे. देवाचं वचन असं आहे की हा माझा पुत्र युगानुयुग राज्य करणार आहे. हालेलुया. कधी हे वचन पूर्ण होईल मला माहीत नाही आहे, पण ते वचन पूर्ण होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. हा मरियेचा विश्वास होता. तिचा विश्वास ढळला नाही. ती असं म्हणाली नाही की हे देवा तुम्हाला खोटा संदेश दिलास का? तुम्हाला सांगितलं की तुझा पुत्र युगानुयुग राज्य करेल आणि आता तो माझ्या डोळ्या देखत मरतोय, तुम्हाला चुकीचा संदेश दिला का? असं ती म्हणाली नाही. तिचा विश्वास होता की देव जे बोललं आहे ते खरं आहे आणि देव ते खरं करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. हालेलुया, हालेलुया. शनिवारचा दिवस काय होतं मला सांगा? येशू मेला होता, येशूला कबरेत ठेवलेलं होतं आणि शनिवारच्या दिवशी सगळं सामसूम होतं, शांत होतं. तर शनिवारच्या दिवशी येशू कबरेमध्ये होता आणि सैतान नाचत होता. त्याला वाटलं होतं ह्याला आम्ही संपवलं. हालेलुया, हालेलुया. आणि रविवारी मात्र येशू जिवंत झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जिवंत झाल्यानंतर तो शिष्यांना भेटला, त्याने चमत्कार दाखवले आणि तो स्वर्गात चढून गेला. आता ह्या घटनेला 2000 वर्ष उलटून गेलेली आहेत. 2000 वर्ष उलटून गेलेली आहेत. अजून किती वर्ष जातील मला माहीत नाही. कदाचित 2-3 वर्ष जातील, कदाचित 10-12 वर्ष जातील, पण येशू स्वर्गात नाही येणार. आणि आल्यानंतर हालेलुया तो त्याचं राज्य स्थापन करणार
आणि त्या राज्याचा अंत कधीही होणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तेव्हा मरीला दिलेला संदेश पूर्ण होईल. 2000 वर्ष मध्ये उलटून जातील हरकत नाही, पण मरीचा विश्वास घडला नाही. अजून किती वर्ष उलटून जावत, पण गब्रिएल जे सांगितलेलं आहे तसं होणार. माझा पुत्र जगावर युगानुयुग राज्य करणार. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुमच्या आणि माझ्या विश्वासाची परीक्षा झाली नाही तर विश्वासाला प्रतिफळ नाही, बक्षीस नाही. परीक्षा झाली, पास झालो तर बक्षीस मिळणार. हालेलुया. तुम्ही मला सांगा, मी जर तुम्हाला सांगितलं की मला BScचं सगळं केमिस्ट्री येतं म्हणून मी BSc झालो का? झालं नाही. BScला जेवढं केमिस्ट्री आहे ते सगळं मला माहीत आहे म्हणून मी BSc झालो का? नाही झालो. मला सायन्स कॉलेजला जायला पाहिजे, मला परीक्षा द्यायला पाहिजे, BScची परीक्षा मी पास व्हायला पाहिजे, तेव्हाच माझ्या हातात BScचं सर्टिफिकेट मिळेल आणि मगच माझ्या नावासमोर BSc लागेल. मी जर म्हणालो मला BScचं सगळं केमिस्ट्री येतं, ह्याचा अर्थ मी BSc झालो नाही, मला परीक्षा द्यावी लागेल. तुम्ही म्हणता येशू की नाही माझा प्रभू आहे, माझा सांभाळकर्ता आहे, असं बोलून चालणार नाही. त्याची परीक्षा द्यावी लागेल आणि परीक्षा पास व्हायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून आपल्या विश्वासाची परीक्षा होते. आपण मोठा विश्वास जाहीर करतो. मी मोठा विश्वास जाहीर केला आणि म्हणून माझ्या विश्वासाची परीक्षा होते की देव खरोखर तुझ्या बरोबर आहे का? मी म्हणतो आहे. मग आता कुठे आहे? मी म्हणतो अजून आहे. आता कुठे आहे? तुम्हाला नाही दिसणार पण मला दिसतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासाच्या परीक्षेमध्ये जे उतरतात त्यांनाच खरं प्रतिफळ मिळतं. परीक्षा पास झाल्याविना जाहीर केलेला विश्वास व्यर्थ आहे, पोकळ आहे, शून्य आहे, त्याला बक्षीस नाही. या बाबतीत आपण नीट सावध राहायला पाहिजे. तुम्ही पुष्कळ बोललात म्हणून तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल असं समजू नका. तुम्ही बायबल अख्खं पाठ केलं म्हणून तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल असं समजू नका. तुम्ही जे बोलता त्या परीक्षेला तुम्ही उतरता का? हालेलुया. एक संकट आलं की देव कुठे आहे? कसला विश्वास सांगा? कालपर्यंत बोलत होता हो हो देव माझ्या बरोबर आहे, देव चांगला आहे, आणि संकट आल्यावर देव कुठे आहे? विश्वासाच्या परीक्षेत फेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माझ्या परीक्षामध्ये माझ्या बरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. येशू जे काही बोलला आणि येशूने जे काही केलं ते पुष्कळ लोकांनी ऐकलं आणि येशूला पाठ फिरवली. पुष्कळ लोक म्हणतात हे आम्हाला जमणार नाही, आम्हाला पटणार नाही, आम्हाला रुचत नाही, येशूला सोडून गेले. पण फार थोडे लोक होते जे येशूच्या परीक्षेला उतरले आणि पास झाले. येशूचे 12 शिष्य येशू बरोबर होते, तर एक मात्र येशूला सोडून गेला, विश्वासघात केला येशूचा. बाकी 11 शिष्य येशूच्या परीक्षेला उतरले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परीक्षेला उतरता आलं पाहिजे. मी जेव्हा येशूकडे आलो तेव्हा मला फार कठीण गेलं, मला फार कठीण गेलं, कारण मी शिकलेलो होतो पुष्कळ आणि माझ्या समोर जे बसले होते सगळे कमी शिकलेले होते. मी देवाला म्हणालो ह्यांच्या संगतीत मला कशाला आणलं? देव मला म्हणतो बसून राहा, बसून राहा, बसून राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परीक्षा म्हणजे काय? परीक्षा म्हणजे जो विश्वास आपण दाखवतो त्याच्या उलटी परिस्थिती. आपण म्हणतो की देव माझ्या बरोबर आहे, प्रत्यक्षात एवढी संकट आहेत की तुम्ही म्हणतो देव कुठे आहे? आपण म्हणतो देव मला सगळ्या गोष्टी देईल, सगळ्या गोष्टी देईल, आणि प्रत्यक्षात आपल्याकडे काही नसतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनी लक्षात घ्या, येशू आपल्याला बरोबर आहे म्हणजे आहे म्हणजे आहे. हालेलुया. येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं माझ्या परीक्षामध्ये माझ्या बरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. पुष्कळ लोक मला सोडून गेले, पण तुम्ही सोडून गेला नाहीत, कारण तुम्हाला माहीत आहे की हाच देवाचा पुत्र आहे, हाच जगाचा तारणार आहे, ह्याला सोडून आम्ही कुठे जाणार? हालेलुया, 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 हालेलुया. अशी वेळ येते की आपल्याला असं वाटतं की सैतान शिरजोर आहे,
अशी वेळ येते की आपल्याला वाटतं की सैतान वरचढ आहे, अशी वेळ येते की असं वाटतं की सैतानाने आपल्यावर मात केलेली आहे. परंतु लक्षात ठेवा की 2000 वर्षापूर्वी काल्वरीच्या डोंगरावर येशूने सैतानाला पूर्णपणे पराभूत केलेला आहे, तो पूर्णपणे हरलेला आहे. हालेलुया. आता तो आवाज दाखवतो, मोठा असा चेहरा करतोय, रुद्र अवतार त्याने धारण केलेला आहे, भेसूर चेहरा त्याने धारण केलेला आहे. आणि आपण जेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो तेव्हा आपण भयभीत होतो, घाबरून जातो. पण आपण विसरतो, काय विसरतो, की येशू आपल्या बरोबर आहे. येशू होडीमध्ये झोपला होता, गाढ झोप लागली होती आणि वादळ सुटलं आणि शिष्य म्हणाले, गुरुजी उठा उठा, आपण बुडालो. तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावलं, समुद्राला शांत केलं. आणि मग शिष्य म्हणाले, हा तरी कोण, वारा व समुद्र यांना आज्ञा करतो आणि ती त्याचं ऐकतात. पहिले कुणाला घाबरले होते, वाऱ्याला आणि समुद्राला. आणि आता कोणाला घाबरतायत, येशूला. कारण काय पाहिलं त्यांनी, 2 पॉवर्स पाहिल्या. सैतानाचं सामर्थ्य पाहिलं, देवाचं सामर्थ्य पाहिलं. सैतानाने ढोळी डुलती अशी, मरणार, बुडणार. येशूने शांत करता बरोबर, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. 2 पॉवर्स पाहिल्या, 2 शक्ती पाहिल्या. एक शक्ती सैतानाची पाहिली, दुसरी शक्ती देवाची पाहिली. आणि त्यांना समजलं की देवाची शक्ती सैतानाच्या शक्तीपेक्षा मोठी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण सैतानाची शक्ती पाहत असतो तेव्हा आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की देवाची शक्ती यापेक्षा मोठी आहे. असं मी कधीच म्हणालो नाही आणि म्हणणार नाही की सैतानाकडे शक्ती नाही आहे. मी कधी म्हणालो नाही, कधी म्हणणार नाही की सैतानाकडे शक्ती नाही आहे. सैतानाकडे शक्ती आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी शक्ती देवाकडे आहे, अमर्याद आहे. कारण आपण एक गोष्ट विसरता कामा नये की सैतान हा निर्मिती आहे, तो निर्माण करता नाही आहे. देवाने त्याला निर्माण केलेला आहे. लुसिफर देवदूत देवाने निर्माण केला होता, तो बिघडला आणि सैतान झाला. म्हणून त्याची ताकद देवाच्या ताकदीपेक्षा कधीही मोठी असू शकत नाही. येशू फुंकर मारून सैतानाला नष्ट करू शकतो. ज्या सैतानाला तुम्ही आणि मी घाबरतो त्या सैतानाला येशू फुंकर मारून नष्ट करू शकतो. आणि म्हणून जेव्हा आपण देव बघतो की आपण सैतानाला कसं तोंड देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण जेव्हा सैतान पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे कधीही पाहायचं नाही, येशूकडे पाहत राहायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सैतानाच्या चेहऱ्याकडे कधी पाहू नका, येशूकडे पाहत राहा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली परीक्षा होणार, आपल्या विश्वासाची परीक्षा होणार. आपण जे बोललो आहे त्याची परीक्षा होणार. तुम्ही देवाला वचन दिलेलं आहे त्याची परीक्षा होणार. तुम्ही केंद्राला वचन दिलेलं आहे त्याची परीक्षा होणार. तुम्ही मला वचन दिलेलं आहे त्याची परीक्षा होणार. परीक्षेच्या काळात तुम्ही वचनाची पूर्ती करता की पळून जाता वचनापासनं, देव बघणार. माझ्याबरोबर काही माणसं आहेत, त्यांच्याही विश्वासावर परिणाम होतो, पण मी त्यांना सांगतो माझ्या विश्वासावर नाही परिणाम होणार. माझा विश्वास दगडासारखा आहे. मला माहिती आहे की ज्या देवाने आजपर्यंत मला सोबत दिलेली आहे तो मला कधी सोडून जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, परीक्षा होणार, पण लक्षात ठेवा आपल्या परीक्षेत पास झालं पाहिजे. देव कधीही तुम्हाला आणि मला सोडत नाही. कितीही संकट असो, आपण म्हणणार की येशू माझ्या बरोबर आहे, म्हणजे आहे, म्हणजे आहे, म्हणजे आहे. येशू कधीही सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. आपल्याला फक्त घ्यायचं कळतं, द्यायचं कळत नाही. हालेलुया, बरोबर. घ्यायचं कळतं, द्यायचं कळत नाही. आणि म्हणून देणं म्हणजे काय, देणं म्हणजे नुसता पैसा नाही, वेळ, शक्ती. वेळ आणि शक्ती आपल्याला देवाला देता आली पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही देवाच्या परीक्षेत पास व्हावे. हालेलुया, हालेलुया.
मी येशूसाठी नोकरी सोडलेली आहे, मी रणांगणातनं पळणार नाही, मी मैदानातनं पळणार नाही. ज्या येशूसाठी मी नोकरी सोडली आहे त्याच्यासाठी प्राण देणे केवढी मोठी गोष्ट आहे, काय मोठी गोष्ट नाही आहे. हालेलुया, हालेलुया. पण लक्षात ठेवा, आपण मेलो काय जिवंत असलो काय, आपल्याला येशूची गरज आहे. हालेलुया. जीव वाचवून आपण कुठे जाणार नाही, पण येशूसाठी जर जीव दिला तर आपण जीव मिळवणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या परीक्षांमध्ये माझ्या बरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.